काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीने 2 नव्या मालिकांचे प्रोमो शेअर केले होते। त्यामध्ये सनई चौघडे आणि दीपज्योती या 2 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी घोषणा झी मराठी वाहिनीकडून करण्यात आली होती। त्यामधील सनई चौघडे ही मालिका आता 16 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। आता झी मराठी वाहिनीच्या दुसऱ्या मालिकेचा म्हणजेच दीपज्योती या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे। चला तर मग जाणून घेऊयात दीपज्योती या मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे, या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत आणि ही मालिका कधीपासून चालू होईल आणि झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। दीपज्योती या मालिकेच्या सुरुवातीच्या AI चित्रित प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले होते की एक सून घर जोडणार आणि एक सून घर तोडणार आहे। 2 सुनांचा हा खेळ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार होता। मात्र आता मालिकेचं कथानक भलतंच काही दिसत आहे। मालिकेच्या प्रोमोनुसार तुटलेल्या गोष्टींमध्ये आशेचा नवा किरण शोधणारी ज्योती आणि आईच्या विरहात मनातून पूर्ण तुटलेला दीप, अशा प्रकारे दीप आणि ज्योतीची ही गोष्ट आहे। मालिकेमध्ये फक्त दीप आणि ज्योती ही मुख्य पात्र असणार आहेत आणि दीप आणि ज्योती यांच्या अवतीभोवती खेळणारं हे कथानक आहे। त्यामुळे यामध्ये सध्या तरी 2 सुनांचा कोणताही ट्रॅक दिसत नाहीये। मालिकेमध्ये एक सून घर जोडणार आणि एक सून घर तोडणार असे कथानक दिसून येत नाही। मात्र येणाऱ्या प्रोमोमध्ये देखील हे स्पष्ट होऊ शकते। दीपज्योतीच्या रूपात प्रेक्षकांना भेटायला कोणते कलाकार येणार याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते। अखेर मालिकेच्या प्रोमो समोर येताच यामध्ये झळकणारी दमदार जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे। ती जोडी म्हणजेच यापूर्वी झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेत म्हणजेच शिवा मालिकेत झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक। पूर्वा कौशिक ही दीपज्योती मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे। शिवाला पाहून चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। दरम्यान शिवा म्हणजे अभिनेत्री पूर्वा कौशिक ही दीपज्योती या मालिकेत ज्योतीची भूमिका साकारताना दिसणार आहे। यापूर्वी पूर्वा कौशिक हिने शिवा या मालिकेतून घराघरात ओळख मिळवली। शिवाला झी मराठी अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट नायिका हा अवॉर्ड देखील भेटला होता। शिवा ही झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका राहिलेली आहे। त्यामुळे शिवा दीपज्योती या मालिकेवर तिची जादू चालवणार का हे पाहणे रंजक ठरेल। आता दीपज्योतीचा हिरो कोण आहे याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारू काही दिवसांपूर्वीच अचानक संपली। या मालिकेचा शेवटही नीट झाला नव्हता। याच पारू मालिकेचा हिरो म्हणजेच आदित्य आता अभिनेता प्रसाद जवादे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे। दीपज्योती या मालिकेमध्ये प्रसाद जवादे हा दीप ही मुख्य भूमिका साकारणार आहे। अभिनेता प्रसाद जवादे म्हणजेच पारू मालिकेतील आदित्य याला लगेच झी मराठी वाहिनीकडून दुसऱ्या मालिकेची ऑफर म्हणजेच दीपज्योती या मालिकेची ऑफर आली। त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या पारू या मालिकेतील आदित्य आता दीपज्योती या मालिकेत दीपची भूमिका साकारताना दिसणार आहे। एकीकडे तुटलेल्या गोष्टीत आशेचा नवा किरण शोधणारी ज्योती तर दुसरीकडे आईच्या विरहात मनातून पूर्णपणे तुटलेला दीप। आता या मालिकेतून प्रेक्षकांना याच दीपज्योतीचा प्रवास पाहायला मिळणार आहे। पूर्वा कौशिक प्रसाद जवादे यांच्यासह दीपज्योती या मालिकेत लव लग्न लोचा, आई कुठे काय करते फेम अभिनेता ओमकार गोवर्धन सुद्धा झळकणार आहे। दीपज्योती मालिकेची लॉन्च तारीख अद्याप जाहीर झाली नाही। दरम्यान लवकरच या मालिकेचा मुहूर्त सगळ्या प्रेक्षकांना सांगितला जाईल। दरम्यान दीपज्योती मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे। चक्क शिवा आणि आदित्य एकत्र, शिवा आदित्यचं कमबॅक मस्तच, ओ माय गॉड मस्त जोडी, अरे ही तर शिवा आहे, आमची क्वीन, मजा येणार, खूप छान, अशा अनेक प्रतिक्रिया या प्रोमोवर देण्यात आल्या आहेत। दरम्यान पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे यांच्या यापूर्वी झी मराठीवरच पारू आणि शिवा या मालिका एकाच दिवशी लॉन्च झाल्या होत्या आणि या मालिकांचे अनेक वेळा महासंगम एपिसोड देखील झाले होते। त्यामुळे आदित्य आणि शिवा कधी एकत्र येतील अशी कल्पना प्रेक्षकांनी देखील केली नव्हती। दरम्यान आता शिवा आणि आदित्य म्हणजेच दीपज्योती या नव्या रूपात आपल्याला भेटायला येणार आहेत। यामुळे शिवा मालिकेचे आणि पारू मालिकेचे चाहते खुश आहेत। दीपज्योती या मालिकेला सध्या कोणताही प्राईम टाइम उपलब्ध नाही। त्यामुळे दीपज्योती या मालिकेसाठी झी मराठी वाहिनी इतर कोणत्या मालिकेच्या वेळांमध्ये बदल करणार हे पाहणे रंजक ठरेल। दरम्यान सावळ्याची जणू सावली ही मालिका देखील बंद होऊ शकते। मात्र दीपज्योती या मालिकेला 6:30 वाजता प्रदर्शित केले जाणार नाही। या मालिकेला कोणता तरी प्राईम टाइम देण्यात येईल। त्यामुळे संध्याकाळी 6:30 वाजता झी मराठी वाहिनीची इतर कोणती मालिका प्रदर्शित होईल की इतर कोणती मालिका बंद होईल हे पाहणे रंजक ठरेल। दरम्यान दीपज्योती या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? तुम्हाला या नव्या मालिकेचा प्रोमो आवडला का आणि या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली? शिवा आणि आदित्यची जोडी दीपज्योतीच्या रूपात पाहायला तुम्हाला आवडेल का? आणि या मालिकेला कोणता स्लॉट द्यायला हवा? तसेच झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।